अगदी भेट दिले, वेळेत वेळ काढला आणि चांगलं मार्गदर्शन देखील सर्व खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून खरं तर दिलं गेलं. पुन्हा एकदा आम्ही सह्याद्री प्रीमियर लीग्स आणि कौशल्य विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं दादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेमध्ये भेट दिली. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला गोलंदाज या ठिकाणी पॉवर प्लेचा वापर केला जातोय. मिलिंद गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक केंटचा फलंदाज बघा 12 प्रतिनिधी प्रत्येक टीमचा पाठवायचा आहे. समीर स्ट्राईक एंडचा फलंदाज. पहिला चेंडू गुडलँड स्पोर्ट वरला उचली घेतली चेंडू सरळ एसटी रक्षका वेग आणि हा पहिला चेंडू मध्ये डॉट फेकला. गोलंदाज मिलिंदला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर का आपण सर विचार केला ना तर या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ असतात आणि अशामध्ये खरं तर तुम्हाला गॅप शोधणं खूप गरजेचं असतं. परंतु गोलंदाज मिलिंद खूप चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपण पाहिली आहे. बॅटची कडा विकेट किपर जेल कॅरी केलाय. पहिला धक्का दिलाय. या ठिकाणी टीम पाहायला मिळते. अर्जुन रामदास 11 टीमचा फलंदाज होईल. या चेंडूवरती समीर हा फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संतोष तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सह्याद्री वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून गोलंदाज मिलिंद अगदी चांगली लेंथ चांगली वेगावरती स्वार होऊन खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा लाईन लेंथ जबरदस्त पाहायला मिळाली आहे आणि पहिला विकेट मात्र मैदानाच्या बाहेर देखील पाहायला मिळाला आहे. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये धक्के दिले जात आहेत आणि इथून चांगला खेळ दोन्ही टीमला करावा लागेल. मागची मॅच जर का आपण पाहिली तर तब्बल 60 धाबा संख्येचा पाठलाग करायचा होता परंतु त्या धाबा कुठेतरी इथे चेस झालेलं नाहीये त्या मैदानावरती. परंतु त्याच दिशेने इथून पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाला. हो यू टी आउट फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम अर्जुन 11 रामदास 11 या टीमला हा सलगचा दुसरा धक्का. नवीन बॅटर एंटर होतं मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागणार आहे. विकेट सुरुवातीला विकेट गेलात परंतु इथून पार्टनरशिप बनवावे लागेल. खरं तर चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र जरूर आहे. अगदी थंडीचं वातावरण आहे. त्या अशा वातावरणामध्ये खरं तर मी तर म्हणत चेंडू बॅटवरती सहजरीतीने येत नाही परंतु तुम्हाला स्ट्रोक बनवावे लागतील आणि त्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील करावा लागेल. चांगले संघ आहेत. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघांमध्ये अगदी मातब्दार खेळाडू आहेत. हलक्या हाताने कट करायचं होतं गली पॉइंट मधून. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मिलिंद अगदी जबरदस्त गोलंदाजी 2 धक्के दिले सुरुवातीलाच आणि त्यामध्ये संघ थोडासा बॅकफुट वरती आता पाहायला मिळतो आहे. चांगली लेंथ चांगली लाईन चांगला वेग त्या गोलंदाजाकडे आहे आणि त्या वेगावरती स्पार खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांची आलूट गर्दी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार होतो. चांगला फटका व्ही झोनला टार्गेट केलाय. 1 बॉम्ब्स फॉर द रोपना. हा या मॅचचा पहिला चौकार फलंदाजाचा बॅटमधून. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 4 वरती जाऊन पोहोचते. खरं तर स्त्री गणेश केला जातोय. पहिली धाव पहिला 4 धाबा. थोडासा खाली ठेवला. बॉम्ब्स दिला नाहीये खरं तर आणि हा चेंडू मध्ये जातोय डॉट. पंचांचा निर्णय येतो. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाचा आगेस 2 बाद 4 अशी स्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अर्जुन रामदास 11
ह्या संघाची. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. एकूण 10 धाव पडल्यावरती 4. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा वापर केला जातो हारेसला प्रमोट केले गोलंदाजी मार्गवरती. चांगली गोलंदाजी करावं लागेल. खरं तर पहिल्या सुरुवातीलाच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली मिलनची. 2 विकेट 2 धक्के सुरुवातीलाच दिले, 4 धावा. परंतु या षटकावरती खरं तर चांगले बॅटिंग देखील करावं लागेल. अर्थातच अर्जुन रामदास तेलेबन या संघाला, कारण सुरुवातीला धाबा आलेल्या नाही आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या षटकावरती किमान 15-16 धाबा या अपेक्षित असतील. कारण एक चांगलं टार्गेट खरं तर सेट करणं तुम्हाला पहिल्या डावामध्ये गरजेचं असतं आणि त्या उद्देशानं मात्र बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. चल जास्त वेळ घेऊ नका. भरपूर सामने आपल्याला खरं तर कव्हर करायचं. आज स्पर्धेला जरूर आपण थोडीशी उशिरानं चालू झाली, कारण आज उद्घाटन सोहळा, आज पहिला दिवस स्पर्धेचा. हलक्या हातानं फूस पॉइंट लेगला, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. गोलीच्या वेगानं सीमा पार, हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच जिर्जन, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, त्या मागच्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला मिळाली आहे. अगदी त्याच उद्देशानं या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय फलंदाजांना. जबरदस्त चेंडू अगदी खोदून काढायचा होता, परंतु चांगला संपर्क नाही असताना स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवला जातोय. धाव घेण्याचा धाडस नाहीये दोन्ही फलंदाजाचा. चांगलं कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी. यॉर्क लाईन ब्लॉक केलं होतं फलंदाजाला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. पाचही कडा, जबरदस्त फिल्डिंग. अगदी समोर होत्या. जर का इथून मिस फील्ड झाली असती तर कदाचित इथून मोठा फटका आला असता, पण जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिला आणि त्याचबरोबर मात्र 3 धाबा टीमसाठी देखील रोखल्या त्या क्षेत्ररक्षकाला. सिंगल जरूर येते. सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 9 वरती. चांगली सुरुवात खरं तर इथून दोन्ही फलंदाज करत असताना, कारण सुरुवातीला 2 विकेट गेल्या असता. पार्टनरशिपची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टनरशिप बीड होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तर कार्पेंटने खेळले सिंगलसाठी जरूर कॉल केला. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल जबरदस्त आहे. 1 धाव मिळती आहे. एका धाब्याचा संघ पुढे वाटचाल करतो दुहेरी अंकामध्ये. 10 धाबा धावपटल्यावरती. हवेचा प्रचंड वेग, सकाळचं सत्र, अगदी थंडगार वातावरण आणि त्यामध्ये चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सह्याद्री प्रीमियर लीग आणि कसेले विभाग म्हटलं की एक क्रिकेटची ही नामांकित स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाली आहे. तिसऱ्या पंचांची माग केली जाते त्या ठिकाणी. बघा रिफर केलं तिसऱ्या पंचांकडं. डायरेक्ट हिट झाली की मग खरं तर अगदी क्लोज डिसिजन असतं. त्यामुळं इथं पुन्हा एकदा आमच्या ऑफिशियल टीमकडं हा सोपवलाय तिसऱ्या पंचांची माग. वो यूटी आउट, फलंदाज बाद, बिग विकेट गॉन. खरं तर जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी. अगदी रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा थ्रो होता. रॉकेट
ज्या पद्धतीनं हलूनही दिलं नाही खरं तर फलंदाजाला. आणि अजून एक धक्का लागतो इथून बॅटिंग करणाऱ्या अर्जुन रामदास सेलेबन या टीमला. तिसरा फलंदाज बाद. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेचा टायटल सॉन्ग खरं तर आणि या सॉन्गचे गायक आहेत प्रवीण खंडवी डामसेवाडे. खरं तर खूप चांगलं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा आवाज आपण सातत्यानं ऐकतोय. आणि या खरं तर खूप गोड आवाज आहे आणि हे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून गायलं गेलं आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाबा आहेत धावपटलावरती त्या 10. 3 फलंदाज बाद झाले, 3 वरती 10. परंतु सुरुवात तिथून जरी खराब झाली परंतु येणारे अजूनही 3 षटकं आहेत आणि 3 षटकामध्ये चांगलं आता बॅटिंग करावी लागणार. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनेश आणि संतोष जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु चांगला खेळ करावा लागेल. खरे तर टॉस जिंकल्यानंतर सह्याद्री 11 संघानं जो निर्णय घेतला होता तो निर्णय खूप चांगला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरुवातीलाच 2 धक्के पहिल्या ओव्हरमध्ये, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हॅलो मयूर पारधी आलेत गोलंदाजी मार्कवरती. अगदी सर सातळ बांधायचा हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. जबरदस्त चेंडू होता, खोलवर टप्पा, परंतु त्याला पाठवलंय अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा पार. 4 रन. हॅलो चांगला फटका पहिल्या चेंडूवरती. खरं तर आक्रमण पाहायला मिळालं, जबरदस्त चौकार होता आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती येते सिंगल. पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रसाद सवारे सर त्या ठिकाणी जोडले जातील मायक्रोफोनवरती. खरं तर तो एंड ब्रेकमध्ये आपण हा सन्मान करणार आहोत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज मयूर पारधी गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, कमालीचा फटका, बेमिसाल मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. मॅक्सिमम हिट देऊन जायचा दाबा, षटकार. थँक्यू सो मच डीजे. आपण जाऊयात सन्मानाच्या दिशेने. खरं तर व्यासपीठावरती उपस्थित माननीय श्री विलास दादा बल्ला यांचा आपण सन्मान करूयात. विलास दादा यांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये. आयोजकांना विनंती असेल आपण विलास दादा भल्ला यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण आलात. स्पर्धेची शोभा आपण वाढवली. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं इथे आयोजकांच्या शुभ हस्ते मान सन्मान केलं जात आहे. खरं तर विलास दादा भल्ला यांचं इथे मान सन्मान केलं जात आहे. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच दादा. या स्पर्धेमध्ये आपण भेट दिली आहे. तदनंतर पुढील सन्मानमूर्ती आपण करूयात. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज सायकल म्हणून त्यांनी आम्हाला सपोर्ट केली
माननीय श्री भरत शीत साहेब त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. साहेबांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आम्ही पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करू की आपल्या शुभस्ते या ठिकाणी भरत दादा शीद यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल त्यांनी आम्हाला सपोर्ट केली. त्यांचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा करूयात मान सन्मान. खरं तर भरत दादा यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. एका शब्दावरती त्यांनी अगदी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल त्यांनी आम्हाला सपोर्ट केली. त्यांचं मनापासून आभार. तदनंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री भगवानजी भगत साहेब त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. थँक्यू सो मच दादा. आणि भगवानजी भगत साहेबांनाही आम्ही विनंती करू आपणही या दादा टॉस बॉक्समध्ये आपलंही या ठिकाणी यस भगवान भगत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्या सन्मान चिन्ह आपण पाहतोय तब्बल 50 सन्मान चिन्ह मात्र भगवान भगत साहेबांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी सपोर्ट केलेत. आणि त्याच साहेबांचं या स्पर्धेमध्ये आपण करतोय यशोचित मान सन्मान. भगवानजी भगत साहेब आपला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. सर्वांचंच मात्र या स्पर्धेमध्ये मोळाचा वाटा आहे. सर्वच मान्यवरांचं, सर्वच प्रेक्षकांचं, सर्वच संघ मालकांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच. या तीनही मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गेट मॅचच्या दिशेने जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू थँक्यू अविनाश सर. थँक्यू सर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. थँक्यू सर. आणखीन एक सन्मान आहे मालोजी शेलके साहेब यांनाही विनंती असेल या साहेब आपल्या या इथे मान सन्मान केला जाईल. मालोजी शेलके साहेब या आपण या दादांना विनंती असेल. त्याच दरम्यान KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाचे संघ मालक आणि एक विस्फोटक फलंदाज देखील आहेत शिवशक्ती कडाव टीम कडून. नक्कीच कौशल दादा गुरव जे संघ मालक आहेत. आणि कौशल दादा यांना मी विनंती करू दादा या आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केलं जाईल. या मालू शेळके साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅच कंटिन्यू ठेवायचा. त्याकडं ऑफिशियल पंचांना आपण विनंती करतो. मिड विकेटला हा फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या सरळ गोद मध्ये. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज पात. थँक्यू सो मच सिटीझन. नक्कीच कुशल गुरव दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी त्यांना आपण नेहमीच शिवशक्ती कडाव या संघातून देखील खेळत असताना पाहतोय परंतु आज संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आहेत. क्रिकेटवरती भरपूर सारं प्रेम आहे त्यांचं आणि आज संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याच परिसरातील खेळाडूंना नक्कीच एकत्र करीत त्यांनी एक संघ बनवलाय तो म्हणजेच KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ. त्यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. बीमर्स खरं तर पंचांचा निर्णय आलाय. अगदी हा 8 फॅक्टरचा हा आणि फ्री हिटची संधी आहे फलंदाजासाठी. तर इथून थोडंसं बॅकफूटवरती आज संघ पाहायला मिळतोय. सुरुवातीलाच विकेट भरपूर खरं तर आपण पाहिल्या परंतु गोलंदाज या ठिकाणी थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते. क्या बात आहे. कुठल्या स्पोर्टवरनं सरळ उसळी घेतली आहे चेंडूनं. विकेट कीपरचा वेग घेतला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर फ्रीजचा हा चेंडू होता परंतु या चेंडूवरती कुठली धाब
खरे तरी पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज मिलिंद, ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. 4 धावा खर्च केला होता पहिल्या सुरुवातीचा. त्यानंतर आपल्या आदिवासी टेनिस बॉलचा एक खरं तर स्टार खेळाडू मोहन पारदे, पैसाब कुंभलवाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मोहन पारदेला आपण विनंती करूया की आपण या मंचावरती सह्याद्री प्रीमियर लीग आणि कौशल्य विभाग प्रीमियर लीगच्या वतीनं तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात दादा, या आपण मंचावरती अशी अपेक्षा आम्ही खरं तर या ठिकाणी करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड केलं. एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. क्या बात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय. चेंडू सीमारेषा पलीकडं मॅक्सिमम बेट देऊन जाईल 6 धावा. षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराची अत्यंत गरज होती. खरी तर टीम अर्जुन 11 रामदास 11 या संघाला खरे तर चांगला फटका. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे. खरे तर 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. असं म्हटलं होतं की बुसळी भरपूर गेल चेंडू, परंतु त्या अगोदर क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेक केली. त्याबरोबर 2 धाबा या ठिकाणी या चेंडूवरती मिळतात. 2 धाब्याने मात्र षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांच्या आगेच धाबा आहेत धावपटल्यावरती 38 धाबा. हो टू प्रसाद सर. येस, थँक्यू सो मच अविनाश सर. जाऊयात पुन्हा एकदा व्यासपीठावरती. तिथे काही सन्मान आहेत ते आपण कंप्लीट करूयात. अगदी संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अर्थातच कुशल दादा गुरव त्यांचा इथे या ठिकाणी लगेच आपण सन्मान देखील करूयात. केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव या संघाचे संघ मालक कुशलदादा कडाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण लगेच सन्मान घेऊयात. आम्ही आयोजकांना विनंती करू की आपण कुशलदादा गुरव यांचा आपण सन्मान करायचा आहे. या दादा, आपलं मानपूर्वक स्वागत. अगदी एक विस्फोटक फलंदाज आहेत कुशलदादा आणि आज मात्र संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचाही मनपूर्वक आम्ही स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करणार आहोत. अप्रतिम संघ त्यांनी या ठिकाणी बांधणी केला, परंतु पहिला संघ अगदी पहिलाच मॅच मात्र पराभूत झाले. परंतु काय हरकत नाही, पुन्हा एकदा टीमला प्रोत्साहित करून मात्र येणाऱ्या मॅचेस जिंकता येतील. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि अगदी संघ मालकांच्या भूमिकेत कुशल गुरवदादा यांचा मनपूर्वक सन्मान केले जात आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. त्याच दरम्यान मोहन पारदी त्यांना आम्ही विनंती करू, या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपण देखील या व्यासपीठावरती सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, या ठिकाणी ज्ञानेश्वर हिरम यांचं या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. ते देखील अगदी कलंबोली या टीमचे देखील विस्फोटक फलंदाज आहेत. ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत, त्यांचं पुन्हा एकदा आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. खरं तर क्रिकेटवर असलेला नितांत प्रेम खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी एवढं लांबून खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी ही सगळी दिग्गज मंडळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाली. खरं तर या सकाळच्या सत्रामध्ये एवढं लांबून थंडीचं वातावरण असतं आणि दादा येण्यासाठी भरपूर लांबूनचं अंतर ज्यावेळेस आपण बाईकवरती येतो त्यावेळेस खूप थंडीचं वातावरण असतं आणि अशा थंडीमध्ये खरं तर ही सगळी मंडळी इथपर्यंत पोहोचली आहे. या मंचावरती खरं तर पाहायला मिळते. शॉर्ट पिच लेनचा बॉल हुक करायचा होतं, जागा बनवली होती स्ट्रोक्ससाठी, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आहे. चांगलं षटक पाहायला मिळते. शेवटचं स्लो ओव्हरचं षटक आहे. इथून फिनिशिंग टच मात्र द्यायचं आहे. तो अर्थातच टीम अर्जुन रामदास 11 या संघाच्या फलंदाजांना, पण तो गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, क्षेत्ररक्षकाने केली चूक. हा झेल कॅरी करत होता, पण तो अंतिमच्या क्षणाला चेंडू हातातून निसटतोय आणि इथून मात्र 2 धाबा, 1 धाव इथून कंप्लीट होते आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. तो तब्बल 39 विथआउट 5 विकेट लॉस. चांगली सुरुवात झाली होती सुरुवातीला, परंतु या ओव्हरमध्ये धाबा कुठेतरी रोखल्यात आणि त्याचं एकमेव कारण आहे गोलंदाजी
खूप चांगली पाहायला मिळते. लाईन लेंथ जबरदस्त आहे. वेग नाही आहे गोलंदाजाकडे, परंतु टप्पा आणि लाईन खूप चांगली पाहायला मिळते आहे. गोलंदाज वैभव हा गोलंदाजाला आपण पाहतोय स्लो ओव्हरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव असतो सर. त्या ओव्हरमध्ये हा चांगला फटका आहे. मनगट्टी ताकद अगदी समन्वय कक्षाला अगदी सलामी देत ठोकलाय या चेंडूवरती आहे. अगदी या मॅचला अगदी कलाठी देणारा हा षटकार. जबरदस्त फटका खरे तर पाहायला मिळतोय. फलंदाज धनेशच्या बॅटमधून अंतिम क्षणाला फिनिशिंग टच मात्र या खेळाडूच्या माध्यमातून खरं ते दिलं जात आहे. अर्जुन रामदास 11 या संघाच्या माध्यमातून हा खेळाडू खरं तर चांगला परफॉर्मन्स देत असताना टीमसाठी संघ थोडासा अडचणीमध्ये होता, पण तो सुरुवातीलाच सावध पवित्र घेत शेवटला मात्र शेवटच्या काही चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये मोहन पारदे विनंती करतोय की आपण ह्या मंचावरती अगदी उत्सुकतेने आपले फॅन्स फॉलोअर्स जे आहेत ते खरं तर वाट बघतायत. पाहून आयोजक वाट बघतायत. पुन्हा एकदा चांगला फटका बेमिसाल सलगचा दुसरा षटकार ठोकलाय फलंदाज धनेशनं आणि या मॅचला खरं तर एक चांगला टार्गेट पर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर या खेळाडूने केलंय. एकूण धावपटलावरती पाहायला मिळतील षटकाराच्या मदतीनं 51 अर्धशतक कंप्लीट आणि 52 धावांचं लक्ष केंद्रित केलंय सह्याद्री 11 या संघाच्या समोर. ह्या धाबा कशा पद्धतीनं बनवल्या जातील किंवा धावा डिफेन्स होतील हे आपण ऐकून आधी घेऊया. एक छोटासा ब्रेक जाऊया. डीजे मास्टर कर ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहिले तर सोनू 11 विरुद्ध KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ असेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. यानंतर होणारी मॅच क्रमांक 3 पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला सोनू 11 असेल. नौका संघ त्यांच्या अगेन्स्ट पहिला मॅच खेळलाय म्हणजेच पहिल्या मॅचचा नक्कीच अनुभव असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका मात्र नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला अगदी कुशल गौरव यांचा संघ खरं तर KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू अनिल दादा दोरे यांना की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
अनिल दादा दोरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला सोनू 11 असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आहे. चला दोन्ही टीमच्या कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. चला सोनू 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आम्ही विनंती करू KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आपण देखील आपल्या कॅप्टनला लगेच टॉससाठी पाठवायचा आहे. टॉस हा इनिंग ब्रेकमध्ये होणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळ मिळतं. प्लेइंग 11 कशा प्रकारे असेल, कोणता खेळाडू 12 बसेल हे पूर्ण तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी मात्र वेळ मिळतो. त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं फार महत्त्वाचं असतं. चला दोन्ही टीमचे कर्णधार लगेचच्या त्याच दरम्यान आम्ही विनंती करू खरं तर भगवानजी भगत साहेब त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतील. एका बाजूला KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनू 11 या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच इथे टॉस केला जातोय. अगदी भगवान भगत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय. टेल अशी मागणी मात्र सोनू 11 टीमच्या कॅप्टनने केलेली आहे परंतु यस टेल आलाय, टॉस जिंकलाय सोनू 11 टीमने. नक्कीच अभिनंदन साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सोनू 11 टीम टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आहे. पहिला मॅच खेळलाय त्या टीम बद्दल आणि त्या टीम सोबत खेळत असताना त्यांना तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुमच्याकडे समोरचा संघ त्या टीमला थांबवण्यासाठी कोणते गोलंदाज असेल तू त्याच्यावरती भरोसा दाखवेल की तो जर गोलंदाज चांगली कामगिरी केली, जे महत्त्वाचे विकेट त्याने जर निर्माण केले, आपल्या बाजूने जर खेचले तर तू कोणत्या गोलंदाजाला अपेक्षित करशील? नक्कीच आमच्या टीममध्ये योगेश पारदे आहे, रुपेश ओला, मी स्वतः, विलास पादीर. नक्कीच या शेवटचा प्रश्न या स्पर्धेविषयी, या मैदानाविषयी आणि या आयोजकांविषयी काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे, मस्त आहे एकदम. येस थँक्यू सो मच सोनू 11 टीमचे कॅप्टन अभिनंदन. पुढील मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. समोर पाहिलं तर KG 11 इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ आहे. टॉस पराभूत झालात परंतु प्रथमतः बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये झालं ते गेलं, विसरायचं आहे परंतु नव्याने सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काही चेंजेस असेल काही प्लेइंग 11मध्ये? एक चेंज असेल. चेंज असेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? खूप सुंदर. आयोजकांविषयी काय म्हणशील? मस्त आयोजन आहे. येस थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. टॉस जिंकलाय सोनू 11 टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू अंकुश सर. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 20 झोनमध्ये टार्गेट गेलं. क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते आहे परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. एक धाबेडा मात्र संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती 3 वरती संघ जाऊन पोहोचला. बाबूंना असं पाठलाग करायचा आहे. संतोष आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी आलाय ह्या चेंडूवरती चौकार. नक्कीच थँक्यू सो मच दिनेश दादांचं तर खरं तर खूप मोठं योगदान राहिलं आहे. प्रत्येक समाज कार्यामध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आणि आज देखील त्यांची उपस्थिती मंचावरती पाहिलं आहे. अगदी चांगलं सॉन्ग आमच्या DJ ऑपरेशनच्या माध्यमातून खरं तर वाजवले जात आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. सकाळचे सत्र अगदी थंडीचं वातावरण, हवेचा प्रचंड वेग, असं जणू काही समोरच्या दिशेनं एशीसारखा हवा, थंडगार हवा आणि त्यामध्ये या क्रिकेटचा रोमांस. बॅटची वरची कडा घेतली आहे. जबरदस्त झेल कॅरी केलाय. पहिला धक्का लागतोय टीम सह्याद्री वॉरियर्स या संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. खरं तर विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज एंटर होतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मयूर पारदे जाणं चांगलं षटक फेकलं होतं मयूरनं. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिट क्रमांक 3 वरती. चांगला खेळ करावा लागेल कारण बावन्नचं पाठलाग करायचं होतं परंतु इथून चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकावरती चांगली गोलंदाजी आपण पाहिली. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान दिलीपजी पादरी साहेब जे कवटेवाडीचे आहेत त्यांनी खरं तर अगदी या आमच्या मंडळाला खरं तर रोख रक्कम 1,000 रुपयाची त्यांनी नक्कीच देणगी दिली आहे. खरं तर दिलीप पादरी साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि साहेबांचा आपण करूयात लगेचच मान सन्मान. दिलीप पादरी साहेबांना विनंती असेल आपण या समोर टॉस बॉक्समध्ये दादांना विनंती असेल या आपला लगेच इथे मान सन्मान देखील आपण कंप्लीट करायचा आहे. दादांना विनंती असेल आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दिलीपजी पादरी साहेबांचा आपण इथे मान सन्मान करायचा आहे. मॅन फ्रॉम कवटेवाडी. खरं तर अगदी या मंडळासाठी खरं तर त्यांनी रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनी दिलेला आहे. त्यांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच दादा. अगदी त्यांचाच मान सन्मान सध्या टॉसबॉक्समध्ये केला जातोय. त्यांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू सो मच. दुसरा फलंदाज बाद होतोय. फलंदाज करणं सह्याद्री वायरसला हा दुसरा धक्का दिला जातोय. खरं तर खेळ चांगला करायचा होता परंतु सुरुवातीला जी विकेटची पडझड झाली आहे त्यामुळे या धावसंख्या आता कुठेतरी आटोक्यात आणावं लागेल. फलंदाज नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या दिशेनं. फलंदाज हरे संघाच्या जबाबदारी आता भरपूर मोठ्या वाढल्या असतील या दोन्ही संघावरती. मयूर पारधी आणि हरे ही जोड सकली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धनेश ज्यानं अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलं होतं. तोच धनेश गोलंदाजी मार्क होती चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. का बाद आहे. मिड विकेटला लोंगॉप आणि लोंगॉपच्या मधोमध क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी मस्तकाला दस्तक दिले चेंडूला. सीमा पार येतोय हा षटकार फलंदाज हरीच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. JD ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे दादा. कारण एवढी मोठी लिंक घडवणं सोपं काम नाही आहे मित्रांनो. परंतु त्यांनी अथोहात घेतलेली मेहनत अगदी डोळ्यात तेल टाकून खरं तर अनेक दिवसांपासून जे स्वप्न पाहिलं होतं JD ग्रुपनं ते स्वप्न आज सातत्यपूर्वक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगला फटका ऑन द कार्बेटनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या वरती तर अगोदर एक धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. एका धाबेच्या मदतीने या धावसंख्या धावपटलावरती 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. मयूर पारधी स्ट्राईक केनचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी जबरदस्त लाईन लेंथ वेग या तिन्ही गोष्टी अगदी लक्षात घेत गोलंदाज धनेशला आपण पाहतोय परंतु त्याच्या अगेन्स्ट मयूर पारधीचा हात तडाखा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने सोडला जेल. चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक अगदी पोहोचले होते. असं वाटलं होतं जणू काय हा झेल कॅरी केलाय परंतु शेवटच्या मोमेंटला झेल हातातून सटकला निसटलाय आणि इथून मात्र जीवनदान फलंदाज मयूर पारधीला. 2 धाबा इथून एकपाटला जात आहेत. 2 धाब्यानं मात्र 16 वरती संघ जाऊन पोहोचलाय. अगदी प्रेक्षकांची आलूट गर्दी मैदानाच्या चारही साईडला पाहायला मिळते. जबरदस्त मैदान खेळपट्टी ते देखील तितकेच चांगली पाहायला मिळते. अगदी JD ग्रुपनं जी मेहनत खरे तर घेतली आहे तर मेहनतीचं खरे तर फळ आता प्रत्येक खेळाडूला खरे तर मिळताना पाहायला मिळते. कारण एवढा
खरं तर मोठ्या आयोजनामध्ये एवढी मेहनत चारही साईडला आपण जर का पाहिलं तर एक जबरदस्त मंडप डेकोरेशन, चारही साईडला अगदी बसण्यासाठी चांगली सुविधा, उन्हाचा अगदी तडाख आहे, परंतु त्यासाठी खूप चांगली सुविधा या ठिकाणी पाहायला मिळते आहे. हा फटका जबरदस्त आहे, अगदी घुटण्यात टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी ठोकलाय हा चेंडूपती षटकार. थँक्यू सो मच डीजे. चला नवीन बॉल लगेच पुरवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण की पाहिले तर तब्बल 10 मॅच खेळवायचे आहेत अंकुश सर आपल्याला आज, त्यामुळे आज सातत्याने आपल्याला वेळ वाचवायचा आहे. पहिल्याच मॅचमध्ये अंकुश सर आपण अनाऊन्स केली होती की बॉल केव्हाही हरवू द्यात, केव्हाही खराब होऊ द्यात, केव्हाही फोडू द्यात, तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल मैदानाच्या आतमध्ये, याचीही नोंद मात्र सर्व संघांनी घ्यायची आहे. ओव्हर टू अंकुश सर. थँक्यू सर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11.00च्या सरासरीनं धावसंख्या सह्याद्री वॉरियर्सनं खरं तर बनवली 22 धाबा. येणाऱ्या अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 30 धाबा, प्रत्येक षटकामागे 10.0ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल सह्याद्री 11 संघाच्या फलंदाजांना. परंतु इथून गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. त्या अर्थातच अर्जुन रामदास 11 या संघाला त्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपण पाहतोय अगदी क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच उत्तम पादेर यांना आपण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आपण खरं तर त्यांना आज पाहिलेलं नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये खरं तर निश्चित त्याची निवड झालेली आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला ना तो अगदी जिवारी आणि उत्तम पादेरसाठी विकेट हॅट्रिक जर संपादित केले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या ठिकाणी. परंतु त्याच्या आगेच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध ठोकलाय पहिल्या चेंडूवरती फलंदाज हारीना, अगदी जबरदस्त फटका षटकार. थँक्यू सो मच. जबरदस्त फटका आपण पाहिला आणि जे विकेट हॅट्रिकसाठी खरं त्याचे पारितोषिक आहे त्या अमर लांगे सरांच्या माध्यमातून खरं तर हे पारितोषिक लाभलं गेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी बॅक टू बॅक 3 विकेट जर आल्या तर उत्तम पादेर साठी खरं तर 1000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज असेल. चांगलं कमबॅक. गुडलँड स्पोर्ट थोडंसं पुढ्यात होता, कट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पण उल्लेख केला होता उत्तम पादेरचा, तर एक अनुभवी गोलंदाज आहे, क्रिकेटचा अगदी अनुभव आहे. बरेच वर्ष अगदी गावासाठी त्याने क्रिकेट खेळलाय, अनोखे पायानं क्रिकेट खेळलाय. पण आज सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये, परंतु त्याच्या आगेच पुन्हा एकदा चांगला फटका पुढ्यात होता आणि त्याला पाठवलाय लॉंग अपच्या डोक्यावरून. हा दुसरा षटकार. क्या बात आहे, कमालीचा फटका आपण पाहिला. पेचा प्रचंड वेग आहे आणि त्या वेगावरती खरं तर चेंडूला टोलवलं जात आहे. ज्या दिशेने येतात, ज्या वेगाने चेंडू येतोय अगदी त्या दुहेरी वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एकूण धाबा आहेत धावपटलावरती 34 धाबा. 34 वरती संघ जाऊन पोहोचला. शॉर्ट पिच लेनचा हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली पुन्हा एकदा.
आणि वन बाउन्स ओव्हर द रोपला ह्या चेंडूवरती मिळतील 4 धाबा. निराश असेल, हताश असेल, हा झेल पकडायचा होता. ही कॅच नव्हती मित्र, ही मॅच होते. पण तो इथून काय घडलं, क्रिकेट आहे मित्रांनो. एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर नेण्यासाठी भरपूर असते आणि ती चूक, ती संधी, खरं तर एक संधी निर्माण केली होती उत्तम पादेरनं, पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. षटकानं सोडलाय झेल आणि तो झेल कुणाचा सोडलाय, ज्यानं 2 सलग षटकार ठोकले होते हारे, ज्यानं अगदी सुरुवातीपासून जी षटकाराची जी भाषा बोलली आहे त्याला कुठेतरी रोखायचं होतं, कॅच पकडायचं होतं. परंतु झेल ड्रॉप, जीवनदान, दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय मी तर म्हणेन. कारण मयूर पारथीचा देखील लॉंग ऑनला झेल सोडला होता, यावेळेस हरीचा झेल देखील सोडलाय. म्हणजे ज्या चुका खरं तर अर्जुन रामदास इलेव्हन या संघाने केलाय, जे झेल ड्रॉप केलेत, त्यामुळे आज सामना त्यांच्यापासून लांब होत चाललेला आहे. लॉंग ऑफला 1 बाउन्स, हा दुसरा सलगचा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू सो मच, थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. सामना अगदी सोपा झालाय. सुरुवातीला वाटलं होतं सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल, या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या 20 धाबा, 2 षटकार, 2 चौकार, अगदी त्यानंतर 2 दाट चेंडू देखील आलेत. परंतु ज्या धाबांची गरज होती त्या धाबा अगदी ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. अजूनही मॅच कुठे गेलेला नाही आहे. एखादं कमी धावसंख्येचं षटक, एखाद 2 विकेट या मॅचला कलाठी देतील सह्याद्री वॉरियर्सच्या संघाला. परंतु त्याला चोख प्रत्युत्तर इथून दोन्ही फलंदाज मयूर पारधी आणि हारी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपल्याला 10 सामने तब्बल प्रसाद सर आपण खेळवायचे, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आज सुरुवातीलाच खरं तर सकाळच्या वेळमध्ये आपण भरपूर या ठिकाणी तवडला. पाहुण्यांचे शुभागमन देखील आपल्याला पाहायला मिळेल, सगळ्या पाहुण्यांचा सन्मान, त्यामुळे वेळ भरपूर या ठिकाणी आपली वेस्ट गेलेली आहे. त्यामुळे आपण सहकार्य करायचं, वेळेला महत्त्व द्या. वेळ ही कोणासाठी थांबत नसते आणि त्या वेळेला महत्त्व देणं खूप गरजेचं असतं. क्रिकेट असो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी वेळ खूप इम्पॉर्टंट असते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. स्ट्राईक केनचा फलंदाज मयूर पारधी, ज्यानं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, चांगलं सुरुवातीलाच त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार जरूर पाहिला, परंतु त्यानंतर त्याला शांत ठेवलं आहे. तर हे षटक जे आहे ते निर्णायक असेल. हे कमी धावसंख्येचं षटक खरं तर फेकावं लागेल गोलंदाज. लोअर फुलटॉसचा बॉल चांगला खेळ आणि एकच धाव. जबरदस्त चेंडू होता. स्ट्राईक रोटीन केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक मी तर म्हणेन 10-12 धाबा कुठेतरी शॉट बनवल्या होत्या सह्याद्री वॉरियर्सच्या संघानं, त्यामुळे थोडासा दबाव वाढलाय आता. जबरदस्त ब्लॉक केलं फलंदाजाला. यॉर्क लाईनचा चेंडू, अगदी चांगली लेंथ, वेग देखील पाहायला मिळेल चेंडूवरती. आणि या लेंथवरती गोलंदाजी खरं तर करणं आता गरजेचं आहे सह्याद्री वॉरियर्स या संघाच्या गोलंदाजाला. ती लाईन खरं तर खूप चांगली आहे गोलंदाजासाठी. परंतु यावेळेस पुढे सरसावून मारलाय, खिचून मारलाय, जबरदस्त लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी ठोकलाय. या चेंडूवरती षटकार. थँक्यू सो मच डीजे. पाचची आतली कडा घेतली आहे, डायरेक्ट हिट, परंतु इथून डायरेक्ट हिट झालेली नाही आहे. सुखरूप पोहोचलाय क्रीजवरती मयूर पारधी. सिंगल धाव नक्कीच मिळते. सिंगलच्या मदतीनं संघ आता विजयाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. एकूण धाबा धावपटलावरती.
50 धाबा, 2 धाबांची अजूनही गरज. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे आणि विनिंग फटका मयूर पारधीच्या बॅट मधून. हा सामना फिनिश, गेम आउट. खर तर गेम फिनिश केले, चांगला खेळ मैदानच्या आतमध्ये आहे आणि पहिला सामना जिंकलाय. तर अर्थातच सह्याद्री वॉरियर्स संघाडा. नेक्स्ट मॅच सोनू 11 आणि त्यांच्या विरोधात KGD मल्टी इलेक्ट्रॉनिक कडाब या दोन संघांच्या दरम्यान असेल. टॉस जिंकलाय सर्वप्रथम सोनू 11 या संघाडा आणि डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. लगेच मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची बघा, जास्त वेळ नसेल. दोन्ही टीमला लक्षात ठेवा, दोन्ही टीमच्या कॅप्टन्स. आणि बघा सर, आपण आता इथून टाइम सेट करूया. प्रत्येक जे 5 षटकं आहेत ते 25 मिनिटामध्ये तुमची संपली पाहिजे आणि त्यात शेवटच्या ओव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तुमचे जे 5 असतात त्यामधला एक आत घेतला जाईल. अशा आपण टाइम सेट करूया, कारण जास्त वेळ घेत आहेत बघा. आणि 25 मिनिटांच्या वरती वेळ जातोय प्रत्येक मॅचमध्ये, त्यामुळे आपले सामने सर कव्हर होणार नाही आजच्या दिवसामध्ये. जर 10 सामने जर आपले असतील तर मग ते होणं कठीण आहे. जर तुम्ही एवढा वेळ प्रत्येक मॅचमध्ये घेतला तर कदाचित जे आजचे सामने ते मग उद्या खेळवावे लागतील. त्यासाठी आणि मोहन पारधीने आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतो की या मंचावरती, परंतु सह्याद्री वॉरियर्ससाठी त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. अगदी कॉच या संघाचे आहेत आणि त्यामुळे